गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरित्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 15 समास 7 अधोर्थ निरूपण. गीतेच्या 15व्या अध्यायातील ऊर्ध्वमूल अधशाखम या श्लोकावरील विवरणाने हा समास सुरू झाला आहे. या समासात सुरुवातीला मायेचे वर्णन करून मायेची निर्मिती सांगितली आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम नाना विकारांचे मूळ ते हे मूळ मायाच केवळ. अचंचळी जे चंचळ सूक्ष्म रूपे श्रीराम. मूळ माया जाणिवेची मुळींच्या मूळ संकल्पाची. ओळखी षडगुणेश्वराची येण्याची न्याय श्रीराम. प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर म्हणती. परिते आवगी जगज्योती मूळ त्यासी श्रीराम. संकल्पाचे जे चळण तेची वायोचे लक्षण. वायू आणि त्रिगुण आणि पंचभूते श्रीराम. आधी फक्त ब्रह्म होते. त्या ब्रह्माला स्फुरण झाले आणि मूळ माया निर्माण झाली. अस्ति जायते वर्धते अपचीयते क्षीयते म्रियते हे 6 विकार असणाऱ्या नाना रूपात्मक पदार्थांना मूळ मायाच कारण आहे. ती निश्चळ असलेल्या ब्रह्मात चंचळ व अत्यंत सूक्ष्म रूपाने वास करते. या मूळ मायेत चिदाभास असल्याने ती जाणीवयुक्त आहे. तिचे अधिष्ठान म्हणजे मूळ असलेल्या परब्रह्माच्या ठिकाणी असलेले आद्य स्फुरण हीच मूळ माया. षडगुणेश्वर म्हणजे ज्याला 6 गुण आहेत की यश, स्त्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य व ऐश्वर्य या 6 गुणांचा हा ईश्वरही मूळ मायेचाच आहे. या ईश्वरालाच प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर इत्यादी विविध नावाने ओळखल्या जाते. या सर्वांचे मूळ जगज्योती आहे. वायू म्हणजे शक्ती आणि ईश्वर म्हणजे जाणीव हे दोन्ही एकत्र आले की त्याला अर्धनारी नटेश्वर म्हणतात. वायूत जी जाणीव असते तोच ईश्वर होय. संकल्परूप हालचाल हेच वायूचे लक्षण असून त्या संकल्पातच पंचमहाभूते व त्रिगुण बीजरूपाने असतात. अशी ही मूळ माया सांगताना समर्थांनी वेलीचा दृष्टांत दिला आहे. पाहता कोणी एक वेल त्याच्या मुळ्या असती खोल. पत्रे पुष्पे फळे केवळ मुळाच पाशी श्रीराम. याही वेगळे नाना रंग आकार विकार तरंग. नाना स्वाद अंतरंग मुळामध्ये श्रीराम. तेची मूळ फोडून पाहता काहीच नाही वाटे आता. पुढे वाढता वाढता दिसो लागे श्रीराम. की आपण जर पाहिलं
तर कोणत्याही वेलीच्या मुळ्या जमिनीत खोल गेलेल्या असतात आणि वर त्या वेलीचे पाने, फुले, फळे त्या मुळांमुळेच येतात. याशिवाय त्या वेलीवरच्या पाना फुलांना विविध रंग, त्याचे आकार, त्यांचे वाढणे, वाळणे इत्यादी सगळे विकार, त्याचा गोलाकार रेषा, चव, त्या वेलीचा गाभा म्हणजे त्याचा अंतरंग इत्यादी सर्व मुळांनी पुरविलेल्या अन्नरसावरच निर्भर असतात. मूळ जर फोडून पाहिले तर आपल्याला त्यात काहीच दिसत नाही. वेल वाढू लागला की सर्व गोष्टी व्यक्त होऊ लागतात. अगदी माया ही अशीच आहे की ती अव्यक्त रूपात असताना ती आपल्याला दिसत नाही, पण व्यक्त झाल्याबरोबर सगळी जीवसृष्टी आपल्याला दिसायला लागते. या संपूर्ण विश्वाला स्थूल व सूक्ष्म किंवा अव्यक्त व व्यक्त अशी दोनच अंगे आहेत. वस्तू जेव्हा इंद्रियांना गोचर नसते तेव्हा ती अव्यक्त अवस्थेत असते व ती इंद्रियगोचर झाली म्हणजे ती व्यक्त अवस्थेत येते. संपूर्ण दृश्य प्रपंच व्यक्त आणि अव्यक्त रूपात असले तरीही ते दोन्हीही असत आहे. अव्यक्तातून अखंडपणे व्यक्त होणारे हे संपूर्ण जगत, प्रपंच, संसार अथवा दृश्य निर्माण करणारी जी दिव्य शक्ती आहे तिलाच माया म्हणतात. मायेमध्ये सबंध विश्वाचे बीज गुप्तपणे वास करते. माया अफाटपणे दृश्य विश्व कसे निर्माण करते हे समजून सांगण्यास समर्थांनी पुढच्या ओवीमध्ये कड्यावरून फोफावणाऱ्या वेलाचा मोठा उचित दृष्टांत दिला आहे. कड्यावरी वेल निघाला, अधोमुखे बळे चालिला, फापाओन पुढे आला, भूमंडळी श्रीराम. तैसी मूळ माया जाण, पंचभूते आणि त्रिगुण, मुळी आहेत हे प्रमाण, प्रत्यय जाणावे श्रीराम. की डोंगराच्या कड्यावर उगवणारी वेल डोंगर उतारावरून फोफावत जमिनीवर उतरते, म्हणजे ती अधोमुखाकडे जाते. तशीच मूळ माया वेलीच्या या मुळांप्रमाणेच आहे. मुळात जसे वेलीचे सर्व अवयव सुप्त असतात त्याप्रमाणेच मूळ मायेत पंचमहाभूते व त्रिगुण अव्यक्त स्थितीत असतात. वेलीवरून हे लक्षात घ्यावे लागते. मग या मूळ मायेतूनच अखंड वेल पुढे वाढला, नाना विकारी शोभला, विकारांचा विकार झाला असंभाव्य श्रीराम. की अशा या मूळ मायेतून जगतरूप वेल पुढे वाढत गेला, म्हणजे या मूळ मायेतूनच जगताची निर्मिती झाली आणि त्या जगताला नामरूपात्मक विकारांनी खूप शोभा येते. विकारातून पुढे असंख्य विकार निर्माण होतात, म्हणजे जीवामधून जीव निर्माण होतो असा आपण अभ्यास केला होता. त्याप्रमाणे एका विकारातून दुसरे विकार असं असंख्य ही जीवसृष्टी निर्माण झाली. हे सगळा मायेचाच खेळ आहे. नाना पडगरे फुटली, नाना जुंबाडे वाढली, अनंत अक्रे चालली सृष्टीमध्ये श्रीराम. की अशा या वेलीला म्हणजे मूळ मायेला असंख्य फांद्या फुटतात. त्या एकमेकांमध्ये गुंतून त्याचा गुंतोडा झाला. अशा अनेकानेक वेलींची टोके सृष्टीत सर्व पसरली आणि अनंत अशी ही जीवसृष्टी निर्माण झाली. कित्येक फळे ती पडती, सवेचे आणिक निगती, ऐसी होती आणि जाती सर्व काळ श्रीराम. की अशा या वेलींना अनेक प्रकारचे फळे लागतात आणि ते गळून पडतात. असे फळांचे लागणे आणि गळणे सतत चालू असते. अगदी त्याचप्रमाणे मायेचाही हा खेळ सतत निर्मिती आणि नाश हा सुरूच असतो. एक वेलची वाळले, पुन्हा तेची फुटले, ऐसे आले आणि गेले किती एक श्रीराम. की आपण पाहतो की काही वेली वाळतात, वाळतो न वाळतो तोच त्याच्या मुळातनं दुसरी वेल फुटते आणि असे कित्येक वेल फुटतात आणि वाळतात.
आपण पाहतो की उन्हाळ्यामध्ये सगळे वेल जळून गेल्यासारखे होतात, वाळून जातात. पण पाऊस पडल्याबरोबर त्यातनं ती वेल पुन्हा बाहेर येते. पाने झडती आणि फुटती, पुष्पे फळे तेने चिरिती, मध्ये जीव हे जगती असंभाव्य श्रीराम. की आपण पाहतो की आता उन्हाळा आला की पानगळती सुरू होते, म्हणजे झाडाची पाने सगळे गळून पडतात आणि पुन्हा नवीन पालवी फुटते. त्याचप्रमाणे फुले व फळे लागतात व गळून पडतात. त्या फळांमध्ये असंख्य कृमी म्हणजे जीव तयार होतात. मायेसुद्धा अशीच करते की एका ठराविक काळानंतर प्रत्येक निर्माण झालेली वस्तू नष्ट होते आणि पुन्हा ती निर्माणही होते. अवघा वेलची करपतो, मुळापासून पुन्हा होतो, ऐसा अवघा विचार जो तो प्रत्यक्ष जाणावा श्रीराम. की अनेक वेळा सर्व वेल करपलेला असला तरी मुळातून पुन्हा वेल उगवतो, हे आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो. म्हणजे सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लयासंबंधी असेच आपण समजून घ्यावे. कारण सृष्टीमध्ये सुद्धा या वेलाप्रमाणेच प्रत्येक वेळेस नवीन सृष्टी निर्माण होते. कालांतराने त्यातील सगळे पदार्थ नष्ट होतात, पुन्हा निर्माण होते. अशी उत्पत्ती, स्थिती आणि लय हे मायेचे सुद्धा सतत सुरू असते. मूळ खानोन काढिले, प्रत्यय ज्ञाने निर्मूळ केले, तरी मग वाढण्याची राहिले सकळ काही श्रीराम. पण अशा या वेलीचे जमिनीत खोल गेलेले मूळच जर खणून उपटले तर वेल वाळतो व पुन्हा तिथं नवा वेल उगवत नाही. अगदी त्याचप्रमाणे ही मूळ माया आहे. या मूळ मायेचा विचारांनी बाध करून मी अंतःकरण नाही, मी बुद्धी नाही, अशा प्रकारे त्या मूळ मायेचा बाध करून ब्रह्मानुभव घेतला की जन्म मरणाचे चक्र थांबते. मुळी बीज शेवटी बीज, मध्ये जळरूप बीज, ऐसा हा स्वभाव सहज विस्तारला श्रीराम. वेल मुळी बीज शेवटी बीज, की वेल बीजातून उगवते आणि वेलीच्या फळातून पुन्हा बीज तयार होते. म्हणजे आपण पाहतो की आपण आधी बी पेरतो, त्या बीला रोप निर्माण होते, त्या रोपाची मोठा वृक्ष तयार होतो, त्याला पुन्हा फळं येतात आणि त्या फळांमध्ये पुन्हा त्याचं बीज तयार झालेलं असतं. मध्ये बीजांकुराला वाढविणारे जळरूप बीज म्हणजे कारण असते. असा हा सर्व जीवसृष्टीचा सहज विस्तार होतो. मुळामधील ज्या गोष्टी सांगता आहे बीजसृष्टी, जेथील अंश तेथे कष्टी न होता जातो श्रीराम. जातो येतो पुन्हा जातो, ऐसा प्रत्यावृत्ती करीतो, परंतु आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे श्रीराम. की प्रथम बीज, नंतर मूळ व नंतर वेल असा क्रम आहे. त्यानंतर त्या वेलीला पाने, फुले, फळे, रंग, स्वाद हे वेलीत असणारे विशेष क्रमाने सहज जेथील तेथेच जातात. अगदी त्याचप्रमाणे मूळ मायेच्या बीजात अष्टता प्रकृती सुप्त असते. म्हणजे आधी ब्रह्म, मग ब्रह्माने संकल्प केला, मूळमाया निर्माण झाली. ही मूळ माया म्हणजेच ईश्वर. ईश्वराला शक्ती असते, म्हणजे तिथे वायू आहे. ही ईश्वराची शक्ती म्हणजे वायू. मग त्यात जाणीव आहे, मग ती जगज्योती. या जगज्योतीच्या जाणीव ह्या दोघांचे एकत्रीकरण झाले की वायूची हालचाल होऊन ईश्वरच त्रिगुण व पंचमहाभूते इत्यादी प्रकारे जगताचा अनंत विस्तार करतो. आणि असा हा जगताचा अनंत विस्तार झालेला आहे. या सर्व विस्तारात 84 लक्ष प्रकारचे जीव आपले जीवन जगत असतात. या सर्व विकारी व नाशवंत जगतामध्ये जे अज्ञानी जीव आहेत ते मरण, जन्म व मरण अशा चक्रात फिरत राहतात. पण जे आत्मज्ञानी असतात तेच फक्त या जगताप्रमाणे
उत्पत्ती स्थित लयाच्या फेऱ्यात अजिबात सापडत नाही. न घडे ऐसे जरी म्हणावे, तरी काही तरी लागे जाणावे. अंतरीच परी ठावे, सकळा सकळचे श्रीराम. तेनेसीच कार्यभाग करीती, परंतु तयास नेनती. दिसेना ते काय करीती, बापुडे लोक श्रीराम. विषय भोग तेनेची घडे, तेने विण काहीच न घडे. स्थूळ सांडून सूक्ष्मी पवाडे, ऐसे पाहिजे श्रीराम. की आत्मज्ञानी उत्पत्ती स्थिती लयाच्या फेऱ्यात सापडत नाही हे खरे असले तरी त्यासाठी त्याला अंतःकरण जाणून आत्मज्ञान करून घ्यावे लागते. अंतःकरणात व्यापून असणारा जो आत्मा आहे त्याला जाणावे लागते. पण हा जाणणारा काही विराळाच असतो. सर्वांना ते कसे साधेल? म्हणून कारण जे अज्ञानी लोक असतात त्यांना लक्षातच येत नाही की आत्म्याच्या सत्तेवरच सर्व व्यवहार चालतात. हे त्यांच्या लक्षात न आल्यामुळे ते अज्ञानीच राहतात. त्याला आपण काय करावे? कारण सुखरूप आत्मा आहे म्हणूनच विषयांचे सुख अनुभवाला येते. खरे तर आत्म्या वाचून देहात एकही क्रिया घडत नाही. पण ते समजण्यासाठी मात्र स्थूल दूर करून सूक्ष्माचा वेध घेण्याची क्षमता कमवावी लागते. जे आपलेची अंतर, तद्रूपची जगदांतर. शरीर भेदाचे विकार, वेगाळले श्रीराम. आंघोळीची आंघोळीच वेदना, एकीशी एकशी कळेना. हात पाये अवयव नाना, येण्याची न्याय श्रीराम. अवयवांचे अवयव नेणे, माते परांचे काय जाणे. परांतर या कारणे, जाणवेना श्रीराम. एकाची उदके सकळ वनस्पती, नाना अग्रभेद दिसती. खुंडिलीची चुकीची सुकती, येरते टवटवीत श्रीराम. की आपल्याला जसे अंतःकरण आहे तसेच जगतातील सगळ्या जीवांनाही अंतःकरण आहे. त्या सगळ्या जीवांचे शरीर मात्र वेगवेगळी असतात. म्हणजे त्यांचे अवयव देखील वेगवेगळे असतात. प्रत्येक जीव स्वतंत्र असल्यासारखा वागतो. मायेची रचनाच अशी आहे की एका बोटाची वेदना शेजारच्या बोटाला कळत नाही. त्याचप्रमाणे हातापायांच्या वेदना परस्परांना कळत नाही. सर्व अवयवांची शरीराच्या ही स्थिती असते. एका शरीराच्या अवयवांना एकमेकांचे ज्ञान नसते तर मग दुसऱ्याचे ज्ञान कसे होईल? म्हणून दुसऱ्याचे मन जाणता येत नाही. त्याचा केवळ अंदाज करता येतो किंवा प्रत्यक्ष ज्ञान अंदाज करता येतो, त्याचे प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे सर्व वनस्पतींना पाणी जगवते. म्हणजे पाण्यामुळेच त्या जिवंत राहतात. त्या वनस्पतींचे शेंडे वेगळे दिसतात. जेवढे शेंडे वरचे छाटावे तेवढेच ते वाळतात, बाकीचे मात्र टवटवीत दिसतात. की जसं म्हणजे 2 बोटांचं जे उदाहरण दिलं आहे त्यांनी, की एका बोटाची वेदना दुसऱ्या बोटाला कळत नाही, तसंच या वनस्पतींच्या बाबतीतही आहे की जेवढे शेंडे छाटावे तेवढे वाळतात, पण बाकीचे मात्र टवटवीत असतात. म्हणजे त्याच्यावर त्याचा परिणाम छाटल्याचा होत नाही. येण्याची न्याय भेद झाला, कळेना एकांचे एकाला. जाणपणे आत्मयाला, भेद नाही श्रीराम. आत्मत्वी भेद दिसे, देह प्रकृती करिता भासे. तरी जाणतची असे, बहुतेक श्रीराम. देखोन ऐकोन जाणती, शहाणे अंतर परीक्षिती. धूर्त हे अवघेच समजती, गुप्त रूपे श्रीराम. जो बहुतांचे पाळन करी, तो बहुतांचे अंतर विवरी. धूर्तपणे ठाऊके करी, सकळ काही श्रीराम. आधी मनोगत पाहाती, मग विश्वास धरिती. प्राणी मात्र येणे रीती, वर्तत आहे श्रीराम. की आपण पाहिलं की सगळ्या जीवांचं
अंतःकरण एक असलं तरी शरीर मात्र वेगळे वेगळे असतात. म्हणजे शरीराला भेद असेच आहेत की जे एकाचे एकाला कळत नाहीत. पण सर्व शरीरात जाणीवरूप आत्मा मात्र एकच आहे. म्हणून मनुष्य असो, प्राणी असो, पशु पक्षी या सगळ्यांचे शरीर वेगळे वेगळे असले तरी जाणीवरूप आत्मा मात्र सगळ्यांचा एकच असतो. पण आत्मस्वरूपात भासणारा हा भेद देहधाऱ्यांच्या भिन्न स्वभावामुळे धर्माप्रमाणे वेगवेगळा असतो. त्यामुळे बहुतेकांना आत्मभेद खराच वाटतो. शहाणा असतो तो ते प्रत्यक्ष पाहून किंवा सगळ्याचं ज्ञान घेऊन सर्व काही जाणून घेतो. पण इतरांच्या मनाची अचूक पारख तो करतो. बुद्धिमान लोक कोणाला अंदाज लागू न देता या सगळ्या गोष्टी विचारांनी समजून घेतात. पण ज्याला अनेकाचे प्रबोधन करावयाचे आहे ते सर्वांच्या अंतःकरणाचा ठाव घेतात व जे माहिती करून घ्यावयाचे ते चाणाक्षपणे माहिती करून घेतात. म्हणून आधी मनोगत पाहती मग विश्वास धरिती की असे जे दुसऱ्यांना जाणून चाणाक्षपणे विचार करतात ते पुरुष प्रथम त्यांच्या हेतूचा अंदाज घेऊन त्या सगळ्यांना आपल्या विश्वासात घेऊन सगळ्या माणसांना जाणून घेतात. जगात सर्व माणसे ही अशीच असतात. स्मरणामागे विस्मरण, रोकडी प्रचित प्रमाण, आपले ठेवणे आपण चुकता हे श्रीराम. आपलेच आपणा स्मरेना, बोलिले ते आठवेना, उठती अनंत कल्पना, ठाऊक्या कैसा श्रीराम. ऐसे हे चंचळ चक्र, काही नीट काही वक्र, झाला रंक अथवा शक्र, तरी स्मरणा स्मरणे श्रीराम. की काही लोक चाणाक्ष असतात, त्यांना सगळ्या गोष्टींची माहिती असते. पण काही लोक केवळ अंदाजाने विश्वास ठेवतात, त्यांना मात्र खरे ज्ञान होत नाही. मग जगात जास्त लोकांचा भरणा असाच आहे की ज्यांना काही आठवत आहे असे वाटते तोपर्यंत ते सगळं विसरून जातात. हा सर्वांचा अनुभव आहे. आपण बोललेले आपण विसरतो, ठेवलेली वस्तू आपणाला सापडत नाही. मग चंचल संसाराची अशीच गती आहे. काही सरळ होते तर काही वाकडे होते. सरळ होते आहे असं वाटते ना वाटतं, काही चांगलं होत आहे असं वाटतं ना वाटतं, तोच ते बिघडून जाते. म्हणून दरिद्री किंवा इंद्र यांनाही स्मरण व विस्मरण चुकत नाही. स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव, स्मरणा विस्मरणे मानव, वर्तते आता श्रीराम. म्हणून देवी आणि दानवी संपत्ती द्विधा जाणावी, प्रचित मानसी आणावी, विवेक सहित श्रीराम. की स्वरूपाचे स्मरण देवांना सतत असते. ज्यांना हे स्मरण नसते त्यांना दानव म्हणतात. मग माणसाला स्मरण व विस्मरण दोन्हीही असतात. म्हणून दैवी व दानवी अशी दोन प्रकारची संपत्ती याचमुळे तयार होते. विचाराने मात्र याचा अनुभव घ्यावा लागतो. विवेके विवेक जाणावा, आत्म्याने आत्मा ओळखावा, नेत्रे नेत्रची पावा, दर्पणीचा श्रीराम. स्थूळे स्थूळ खाजवावे, सूक्ष्मे सूक्ष्म समजावे, खुणे खुणे सिवाणावे, अंतरयामी श्रीराम. विचारे जाणावा विचार, अंतरे जाणावे अंतर, अंतरे जाणावे परांतर, होनिया श्रीराम. की आरशातला डोळा जर आपल्याला पाहायचा असेल तर आरशातला डोळा डोळ्यानेच पाहावा लागतो. त्याचप्रमाणे विवेकाने विवेक व जीवात्म्याने जीवात्मा ओळखावा, आपला आपणच जाणावा लागतो. म्हणजे आपल्याला जर त्या जीवात्म्याला ओळखायचे असेल तर स्वतःचे स्वतः प्रयत्न करावे लागतात. संत सद्गुरू त्याला फक्त मदत करतात, पण शेवटी स्वतःलाच त्याचा अनुभव घ्यावा लागतो. स्थूल त्वचेला
जर खाज सुटली तर स्थूल नखांनीच ती खाजवावी लागते. म्हणजे स्थूलाचा समाचार स्थूलानेच घ्यावा लागतो, कारण त्वचाही स्थूल आहे आणि नखेही स्थूल आहेत. त्याचप्रमाणे सुखदुःखादी सूक्ष्म अनुभव सूक्ष्म मनानेच समजून घ्यावे लागतात. खून पटल्यावर ते पटलेले तत्व किंवा विचार चित्तात तसाच ठसवावा लागतो. म्हणून मानवी मनाचा विचार करून इतरांचे विचार जाणावेत. आत्मवत सर्व भूतेषु या न्यायाने दुसऱ्यांचे अंतःकरण जाणले तर आपले मन दुसऱ्याच्या मनाशी एक करून त्याचा ठाव घेता येतो. स्मरणा माझी विस्मरण हेची भेदाचे लक्षण, एक देशी परिपूर्ण होत नाही श्रीराम. मी ब्रह्म आहे, या स्मरणात मी देह आहे अशी वृत्ती जागी होते त्याला विस्मरण म्हणतात. विस्मरणाने जीव जड, जीव ईश्वर, जड जड, जड ब्रह्म असे अनेक प्रकारचे भेद तयार होतात. मी देह अशा संकुचित अनुभवामुळे मी ब्रह्म असे पूर्णत्व जीवाला लाभतच नाही. पुढे शिके मग विसरे, पुढे उजेडे मागे अंधारे, पुढे स्मरे मागे विस्मरे सकळ काही श्रीराम. की बऱ्याच वेळा असं होते की मी ब्रह्म आहे असं वाटायला लागते. अशी समजूत पटते ना पटते तोच ते विसरतो. कारण माणसाचं एक वैशिष्ट्य आहे की तो परब्रह्माकडे वळत असताना तो कोणत्या क्षणाला पुन्हा प्रपंचात गुंतेल हे काहीच सांगताच येत नाही. म्हणजे इकडे वळतो ना वळतो तोच पुन्हा तो प्रपंचामध्ये अडकतो. ज्ञानाचा अंदाज येईपर्यंत असे हे अज्ञानाचे साम्राज्य पसरतेच. पण एकदा का त्या ब्रह्माचा अनुभव आला आणि बुद्धीचा पक्का निश्चय झाला तर मग मात्र घसरगुंडी होत नाही. म्हणून त्या स्मरणाला आठवण आहे असे वाटत असतानाच तो जे सगळं विसरतो तर हे विसरू नाही. म्हणून त्याचा स्वतःचा सतत ईश्वराशी अनुसंधान पाहिजे, तरच त्याला स्मरण सतत राहू शकते. तुर्या जाणावी स्मरण, सुषुप्ती जाणावी विस्मरण, उभयता शरीरी जाण वर्तती आता श्रीराम. की आत्म्याचे स्मरण व आत्म्याचे विस्मरण हा या जगाचा स्वभाव आहे. ज्यांना स्मरण होते ते ऊर्ध्वगतीला जातात. स्मरण होते ती तुर्या अवस्थेचे रूप आहे, तर विस्मरण हे सुषुप्ती रूप आहे. तुर्या अवस्था म्हणजे तिन्ही अवस्थांचे साक्षीत्व करणारी स्मरण रूप असून गाढ झोप ही अवस्था आत्मविस्मृतीची आहे. म्हणून तुर्येने ऊर्ध्वगती मिळते तर सुषुप्तीने अधोगती मिळते. म्हणून आपणच ठरवायचे की मला ऊर्ध्वगतीला जायचे आहे की अधोगतीला जायचे आहे. पण आपण साधक आहोत तेव्हा आपण ऊर्ध्वगतीला जाण्याचा प्रयत्न करूयात. जय जय रघुवीर समर्थ.